तुझ्या सावलीत जावो जन्म स्वामीराया, जन्म स्वामीराया। आषाढी एकादशीला देवशैव एकादशी आहे। या दिवशी लाखो वारकरी पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेतात। राज्यभरातून निघालेल्या संतांच्या पालख्या आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचतात। विठुरायाच्या दर्शनाने तृप्त झाल्यानंतर वारकरी माघारी परततात। विठ्ठलापासून विठोबा हे नाव प्रचारात आले। काही मान्यतांनुसार अज्ञात जनांना ज्ञानाने स्वीकारणारा तो विठ्ठल अशी एक व्युत्पत्ती या नावाची केली जाते। जो ज्ञानाच्या ठिकाणी आहे तो विठ्ठल असेही म्हटले जाते। विठ्ठल हा युगे 28 पंढरपुरी विटेवर उभा आहे असे म्हटले जाते। कलयुगात नामसाधना, नामस्मरण, नामाचा जप याला सर्वाधिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते। आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाचे नामस्मरण, विठ्ठल नामाचा जप करणे शुभ तसेच लाभदायी मानले गेले आहे। वारकऱ्यांसह लाखो भाविक या दिवशी विशेष करून विठ्ठलाचे भजन, पूजन, कीर्तन, नामस्मरण करतात। विठ्ठल नामात प्रचंड मोठी शक्ती असून हे अत्यंत प्रभावी मानले गेले आहे। विठ्ठल नामाचा महिमा आणि महात्म्य अगाध असल्याचे म्हटले जाते। पद्मपुराणानुसार देवशैव एकादशीच्या दिवशी व्रत करून मनुष्याने दोन्ही वेळी भगवान विष्णूची पूजा करावी। संध्याकाळी भगवान विष्णूच्या मूर्तीची स्थापना करून भगवान विष्णूला दूध, दही, तूप, मध आणि गंगाजलाने स्नान घालावे। यानंतर त्यांना मऊ पलंगावर झोपवावे। त्यांच्यासाठी मऊ पलंग, गादी, उशी, मच्छरदाणी यांची सुंदर व्यवस्था करावी। डोक्यावर तुळशीचे पानही ठेवावे। अशा देवाच्या पलंगाची व्यवस्था करणाऱ्या भक्तावर देव खूप प्रसन्न होतो असे सांगितले जाते। देवशैव एकादशीच्या दिवशी पूजेदरम्यान हवन आणि विष्णू सहस्त्रनामाचा पाठ अवश्य करावा। पद्मपुराणानुसार विष्णू सहस्रनामाचा पाठ करणाऱ्या व्यक्तीला भगवान पापांपासून मुक्त करतात। शक्य असल्यास या दिवशी उपवास ठेवावा आणि सहस्रनाम अर्थात भगवान विष्णूच्या 1000 नामांचा जप करताना तूप आणि काळ्या तिळाने हवन करावे। याद्वारे भगवंत तुम्हाला मागील जन्मी जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या पापांपासून मुक्त करतात असे सांगितले जाते। पद्मपुराणानुसार देवशैव एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रामध्ये जातात। अशा स्थितीत रात्री जागृत राहून भजन कीर्तन केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात। या दिवशी उपवास करणाऱ्यांनी रात्री जागरण करण्याचा प्रयत्न करावा। आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करून चातुर्मासाचा संकल्प करा। पद्मपुराणात असे सांगितले आहे की चातुर्मास व्रताचा संकल्प करा आणि एकवेळच भोजन करा। तसेच देवशैव एकादशीपासून देवप्रबोधिनी एकादशीपर्यंत जमिनीवर झोपावे, कारण यावेळी भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात। याशिवाय चातुर्मासात केळीच्या पानांवर जेवण घ्यावे आणि ब्रह्मचर्य पाळावे। जे विष्णू भक्त आषाढी एकादशीला या पद्धतीने उपवास करतात त्यांना देव मोक्ष देतो। पद्मपुराणानुसार एकादशी तिथीला केलेले दान माणसाला अनेक जन्मांचे फळ देते। म्हणूनच देवशैव एकादशीच्या दिवशी व्यक्तीने अन्न आणि पलंग दान करावे। या दिवशी दान केल्याने तुम्हाला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होईल। यासोबतच माणसाच्या घरात कधीही धन, धान्याची कमतरता भासत नाही।